जागतिक पातळीवर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया कार्यरत आहे। शासनाला पत्रकारांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। पत्रकार आणि संघटनेने जागरूक असणे गरजेचे आहे। आज तत्ववादी पत्रकारिता राहिली नसल्याची खंत व्यक्त करत पत्रकारही लाईफस्टाईल स्पर्धेच्या गर्तेत अडकला आहे। शारीरिक व्याधींच्या समस्या वाढवून उद्याची भ्रांत, आर्थिक नियोजन शून्य असून ही दुरावस्था पत्रकारांची झाली असल्याने यावर संघटना वाचा फोडणार आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी केले। संघटनेची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली त्यावेळी ते बोलत होते। दैनिक नायकचे संपादक गोरक्षनाथ मदने यांची जिल्हा अध्यक्ष तर महानगर अध्यक्ष म्हणून मकरंद घोडके यांची व साप्ताहिक सेलचे अध्यक्ष श्रीगोंदा येथील पत्रकार पितळे यांची नियुक्ती करण्यात आली। संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर सह अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर विभागातील पत्रकार उपस्थित होते। पत्रकारांसाठी कौशल्य शिक्षण, घरे, आरोग्य, निवृत्तीनंतर पेन्शन योजना आदींसाठी ही संस्था कार्यरत आहे। पत्रकारांचे जीवन भयान बनले आहे। पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना लढा देणार आहे। राज्यातील 80% पत्रकार या हक्कापासून वंचित आहे। येत्या काही दिवसात शिर्डी येथे संघटनेचे शिखर अधिवेशन होणार असल्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले। पत्रकारितेत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल अशा अनेक संघटना असून व्हॉइस मीडिया ही एक वेगळेपण असणारी संघटना असल्याचे गोरक्षनाथ मदने यांनी सांगितले। तसेच मीडियाचा व्हॉइस मोठा व्हावा, मीडियाची दिशादर्शक कार्यपद्धती पुढे न्यावी लागेल, कृतीशील कार्यक्रमावर भर देऊन पंचसूत्री घटकांचा अंमल करत पत्रकारांना न्याय देण्यासाठी संघटना तत्पर राहणार असल्याचे मदने म्हणाले। सदर अधिवेशन अविस्मरणीय ठरवू असा विश्वास यावेळी पत्रकारांनी व्यक्त केला। मित्रांनो, माझ्यासारख्या 40-45 वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या माणसाला व्हॉइस ऑफ मीडिया मध्ये काय यावं लागलं? मी एक भावना घेऊन या संस्थेमध्ये, यापूर्वी मी देशातल्या, राज्यातल्या आपल्या मोठ्या संघटनेमध्ये पण काम केले परिषदेला, पण पुन्हा संघटना आणि आपल्यालाही कदाचित वाटत असेल नव्या लोकांना तरुणांना किंवा इतक्या पत्रकारांच्या संघटना असताना व्हॉइस ऑफ मीडिया स्थापली। व्हॉइस ऑफ मीडिया ही एकमेव संघटना आहे की ती फक्त आणि फक्त पत्रकारांच्या आयुष्यासाठी निर्माण झालेली आहे, पत्रकारांच्या भल्यासाठी काम करते। मी व्हॉइस ऑफ मीडियासाठी या उद्देशाने आलेलो आहे की मी ज्या पत्रकारितेमध्ये राज्यात, माझ्या उत्तर महाराष्ट्रात नाव कमवलंय, आर्थिकदृष्ट्या मी संपन्न झालो आहे, मला आता कुठलीच जबाबदारी राहिली नाही। 5 दिवस शहरात नसलो, 5 दिवस यांच्या सोबत असलो तरी माझं दैनिक निघतं। घरी बायको वाट पाहत नाही, किराणा आणायचा, नवरा बाहेर गावी, तो विषय नाही, तिला स्वतंत्र अस्तित्व आहे तिचं आर्थिक। हे मी याच्यासाठी सांगतोय, राज्यातले 85% देशातले देशातले 85% पत्रकार असे आहेत की त्यांना 25,000 पेक्षा कमी पगार आहे। अचानक कोणी आजारी पडले तर दुसऱ्या 2 लोकांना आपल्याला फोन करावा लागतो, तरी माझ्या बाबांना ऍडमिट केले तर 5,000 रुपये काढतील का? ही आपल्यापैकी सर्वांची स्थिती आहे। या अनुभवातून मी गेलोय मित्रांनो, आणि त्या पत्रकार संघटनेसाठी मी काहीतरी देणं लागतो, ज्याच्यामुळे माझं नाव राज्यात झालंय, त्याच्यामुळे माझं उत्तर महाराष्ट्रात नाव झालेलं आहे, ज्याच्यामुळे संदीप काळे सरांसारखा राष्ट्रीय नेता मला ओळखतो। तर त्या माझ्या कमाईमधला 10%, 20%, 30% हिस्सा माझ्या पत्रकार बांधवांसाठी मी खर्च करावा, या हेतूने मी पत्रकार संघटना जॉईन केलेली नाही। तर आपल्या आयुष्याचा आता समारोप आहे पत्रकारिता। 42 वर्ष म्हणजे मला वाटतं मोठा काळ, लोकपत्र संपादक होतो 1985 ते 2001 पर्यंत, सलग 16 वर्ष। आता माझं स्वतःचं दैनिक मी माझ्या गाईसाठी मी माझं आटोपतं घेतो, साहेब सविस्तर आपल्याला सांगतील। जिल्हा कार्यकारिणी, महानगर कार्यकारिणी आणि साप्ताहिक कार्यकारिणी येत्या 2 दिवसात निवृत्तीनंतरही पत्रकारांच्या
आयुष्याची काळजी घेणं, अशा या 5 सूत्रेतून आपण अत्यंत दिमागदारपणे काम करतोय. 6,500 लोकांचा गेल्याच वर्षी आपण राज्यात विमा काढलेला आहे यावर्षी. आणि 6 जिल्हे. दुसरे अध्यक्ष महानगर अध्यक्ष म्हणून श्री मकरंद घोडके यांची साप्ताहिक टीमचे अध्यक्ष श्री पितळे यांची नियुक्ती मी जाईल. त्यांनी त्यांच्या जिल्हा कार्यकारी येत्या 2 दिवसात द्यायचे आहे. पदांचं निशब्द महानगर कार्यकारिणी आलेले आहे. प्रवासात मात्र थोडा बदल केला आम्ही की तुम्ही जिल्हा कार्यकारिणीला वेळ लावा, थोडा महानगर कार्य रिशफल करा, कोणाला कसं काय. उत्तर आणि दक्षिण महानगर वगैरे 13 जिल्ह्यांचा कारभार आहे. त्याच्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मी सरांना विनंती करेन, नियुक्त पत्र आपण मनोगत आपण सुरू करा. थोडासा पूर्वीचा सगळा प्रवास सांगतो की लातूरला असलेल्या माझ्या एका मित्राचा मला 5 वर्षाखाली निरोप आला की मला 5,000 रुपये उसने हवेत. आणि मी जेव्हा त्याच्याकडं वापस त्याच्या गावी गेलो आणि विचारणा केली की ते 5,000 रुपये त्याला कशाला हवे आहेत, तर कोरोनाच्या काळामध्ये त्याची नोकरी गेलेली होती. घरी अतिशय गरिबी, मुलांच्या लग्नाचा, शिक्षणाचा प्रॉब्लेम, आईवडिलांच्या आजाराचा प्रॉब्लेम, मिसेस आजारी, उद्या काय खायचा असा प्रश्न. आणि पत्रकार मात्र एकदम नामावंत. म्हणजे त्याच्या घरी भांडे कमी होते आणि त्याच्या बायला आलेल्या कटिंग्सच्या फाईल जास्त त्याच्याकडं होत्या. असे नामावंत चळवळीमधले तत्वमूल्यांचे पत्रकार. तर मी जेव्हा त्या कांबळे नावाच्या माझ्या पत्रकार मित्राचा विचार केला आणि माझ्या लक्षात असं आलं की असे कांबळे लातूरमध्ये किती आहेत. तर लातूरमध्ये असे कांबळे असणाऱ्या लोकांची, पत्रकारांची संख्या 80% होती, की ज्यांच्याकडे उद्या काय खायचा असा प्रश्न आहे, ज्यांच्याकडे फिक्स नोकरी नाही, ज्यांच्याकडे विमा नाही, ज्यांच्याकडे शिक्षणाच्या लेकराचा प्रोजेक्ट काय करायचं हे माहिती नाही. पण क्रांती करणारे तेच असतात. म्हणजे कुठलाही श्रीगोंदाचा पत्रकार घ्या शेवटच्या टोकावरचा, किंवा कुठलाही एक शेवटचा पत्रकार घ्या, तिथं असणाऱ्या आसपास गावाचे इश्यू, प्रॉब्लेम्स, त्याच्याकडे बातमी आल्यानंतरच ते प्रॉब्लेम सुटतात. ही त्या पत्रकारांची खासियत आहे. आणि तो त्याच हवेमधनं, तो त्याच स्टाईलनं आपलं आयुष्य काढत असतो की मी इथला करता धरता आहे, पण त्याच्या घरी असणारे प्रॉब्लेम्स, त्याच्या अवतीभोवती असणारे प्रॉब्लेम्स, त्याची आत्ता आम्ही 6,500 लोकांचा विमा आणि तपासण्या केल्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा 60% पत्रकारांना सगळ्या प्रकारचे आजार आहेत. म्हणजे BP आहे, शुगर आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, वयाचं कॅल्क्युलेशन 12-13 वर्षांनी कमी झालेलं आहे, वय वाढवून म्हातारपणाकडे त्यांचं वाटचाल आहे. म्हणजे एकूण लाईफस्टाईल, स्पर्धा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि याचं मिश्रण आपण जेव्हा करतो तेव्हा तो माणूस सगळीकडनं शून्य होऊन बसतो. मी एकट्या लातूरचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. मी लातूर नंतर त्याच दिवसापासून अवघ्या महाराष्ट्राचा दौरा केला. आणि महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की मुंबई पुण्यासह महाराष्ट्रामध्ये 80% लातूर पॅटर्न जो आहे पत्रकारांचा, तो सगळीकडे सेम आहे. हे तर महाराष्ट्रातलं झालं. मी जेव्हा बाकी राज्यात फिरलो, काही देशांमध्ये फिरलो, तिथेही परिस्थिती फार अशी चांगली नाहीये. उलट महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चांगली आहे. बाकी जिल्ह्यामध्ये 5%, 10% प्रमाण अजून जास्त आहे. म्हणजे प्रमाण हे वाढलं कसं की कधीतरी मी दुसऱ्या पत्रकारांसारखा चांगला होईल या भावनेतून जगणं सुरू आहे, नाही तर माझा उद्याचा दिवस चांगला येईल या भावनेतून दिवस ढकलणं सुरू आहे. पण ते चांगुलपण कधीही येत नाही. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या संस्थेकडनं, आमच्या संस्थेनं जेव्हा रिसर्च बेस, आपलं सगळं मटेरियल रिसर्च बेस आहे. आपण ज्या कुठल्या मोहिमा हातामध्ये घेतो, शिवाजी महाराजांच्या जशा मोहिमा सगळ्या होत्या, अमोशाला निघायचे त्यांची युद्ध, ते वरतून दगड फेकायचे, त्यांचं एक स्टाईल होता होरा. तसं आपली एक स्टाईल आहे की
की आपण रिसर्च केल्याशिवाय कुठलंही काम करत नाही. महाराष्ट्रामध्ये आज 85% पेक्षा अधिक पत्रकारांना 22,000च्या आतमध्ये पगार आहे. आकडेवारी आहे आपल्या सगळ्याकडं 22,000च्या आतमध्ये पगार. आता 22,000मध्ये त्या माणसाने काय करायचं बरं? कोणाची जाहिरात मिळते, कोणाची जाहिरात मिळून कमिशनच्या माध्यमातून तिकडे काही घ्यायला गेलं तर त्याच्यावर शिक्का बसतो की हा पैसे घेतल्याशिवाय बातमी छापत नाही किंवा बातमी मूल्य. आपल्यामध्ये नासके कांदे पण 100% आहेत, त्यात तीळ मात्र शंका नाही. आम्ही त्याची खूप काय बघितलं. आता अलीकडच्या काळामध्ये काही यूट्यूब आणि पोर्टल्स यांचं पण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना त्रास देण्याच्या भूमिकाच्या तक्रारी अनेक वेळा सगळीकडनं येतात, पण ते हाडाचे पत्रकार नाहीत. हाडाचा पत्रकार तो त्या कांबळेसारखा आहे की जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं 10-15% प्रमाण 100% आहे आणि तो मेला तरी आपले तत्वमूल्य सोडत नाही, तो काम करतो, त्याला रिस्पॉन्स मिळतो. अशी परिस्थिती आहे. मग माझे दौरे जेव्हा झाले तेव्हा मी अनेक मालकांशी भेटलो, अनेक मोठ्या संपादकाला भेटलो. म्हणलं ही परिस्थिती आहे आपल्या जर्नलिझमची, पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची, याच्यावर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. प्रत्येकाला वाटत होतं की जेव्हा मी परिस्थिती मांडत होतो त्यांच्यासमोर, प्रत्येकाला वाटत होतं की अरे यार याच्यातून काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे जर्नलिझमचं पण तेच झालेलं आहे. आज तुम्ही सांगा कोणाला मी पत्रकार आहे, समोरचा माणूस नाक मोडतो का? तर जर्नलिझम इतक्या निगेटिव्ह पद्धतीनं सगळीकडे हॅमरिंग होते लोकांमध्ये. काय होते मला माहित नाही, कारण मी कधीच निगेटिव्ह जर्नलिझम केलं नाही. माझा रविवारचा कॉलम माझ्या सहकार्याला विचारा, कधी 10-15 हजार मेल आले नाहीत असं मला कधीच होतं. आणि प्रत्येक रविवारी नवीन काहीतरी एक जगातला अवलिया, महाराष्ट्रातला अवलिया किंवा तिथे काम लोकांसमोर येते. तर मग प्रत्येक जण असं जर्नलिझम का करू शकत नाही की क्रांती होऊ शकते? पॉझिटिव्ह जर्नलिझम मध्ये इतकी ताकद असते हे आम्ही दाखवून दिलं. आणि राज्य शासनाने 5 वर्षापासून पुरस्कार बंद केलेत. आम्ही गेल्या वर्षीपासून पुरस्कार दिलेत 5 लाख रुपयाचे की पॉझिटिव्ह जर्नलिझम मध्ये सहभागी व्हा. गेल्या वर्षी 2400 एंट्री आल्या होत्या, 2400 लोकांनी सहभाग घेतला. पॉझिटिव्ह जर्नलिझम करायचं म्हणजे 365 दिवसापैकी 42 दिवस त्यांनी पॉझिटिव्ह जर्नलिझम मध्ये करायचं आणि इफेक्टिव्ह बातम्या द्यायच्या आणि त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचं. हे का राज्य शासन पण करू शकते, पण गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांना घोषित पुरस्कार झालेले आहेत त्यांना पुरस्कार द्यायला वेळ नाही शासनाला, अशी परिस्थिती आहे. मी जास्त खोलामध्ये पडत नाही. मी ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर आम्ही 20 संपादक एकत्रित आलो आणि त्यांनी व्हॉइस ऑफ मीडिया नावाची संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये 15 लोक थेटपणे समोर आले, रजिस्टर आम्ही केलं आणि बाकी 5 ते 7 लोक म्हणाले की आम्हाला कंपनी परवानगी देत नाही, आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतो. तर त्याच्यामधनं व्हॉइस ऑफ मीडिया सुरू झालं आणि आम्हाला असं वाटलं की 4-5-7 वर्षामध्ये आपण बऱ्यापैकी काहीतरी सुरुवात करू, छान पुढे जाऊ आणि त्या पुढे जाण्यामधनं एक काहीतरी आपल्याला दिशा मिळत जाईल. असं झालं की 3 वर्षामध्ये आपण भारत पूर्ण क्लोज केला. म्हणजे 21/8/11. तुम्ही बसा ना, का हे कुठं चालले तुम्ही? नाही बसा, ते जाऊ द्या, राहिलं तुम्ही ऐका. ते आता अर्धवट काय अर्थ नाही, काही शांत बसा, मोबाईल पण बंद करा, माझी विनंती आहे तुम्हाला, शांत बसा. 3 वर्षामध्ये आपण भारत पूर्ण क्लोज केला. 21/8/11 हा आपला प्रोजेक्ट आहे. म्हणजे 21 शहरामध्ये जिल्ह्याची कार्यकारिणी, 11 ही शहराची कार्यकारिणी, 21/8/11 8 शहराची आणि 11 तालुक्याची कार्यकारिणी. या पद्धतीनं आपण सगळ्यांची बांधणी केली. आज आपले 5 वर्षामध्ये 43 राष्ट्र कंप्लीट झालेले आहेत. 43 देशापर्यंत आपण पोहोचलोय आणि 3,70,000 लोकांची टीम आपल्यासोबत पूर्ण वेळ काम करणाऱ्या पत्रकारांची आहे. एक चळवळ, मी एका संघटनेमध्ये समाजवादी आणि कम्युनिस्टांचा माझ्यावर पगडा आहे, यात काही शंका नाहीये, मी लपून ठेवायचं त्यामध्ये काही नाहीये. त्यामुळे मी ठरवलं की आता हे तुम्ही सत्कार वगैरे केलाय, पण आपल्या संघटनेमध्ये सत्कार करायचा नाहीये. आपल्या संघटनेतला माणूस कोणी स्टेजवर बसत नाहीये. आपल्या संघटनेच्या अध्यक्षाच्या सत्काराला कोणी बाहेर जात नाहीये. आपले कुठं बॅनर फ्लेक्स आपण लावत नाहीये. आपल्या संघटनेचे तत्वमूल्य एकदम ठरलेले आहेत. आपण थेट कृतीशील कार्यक्रमावर भर देतो म्हणून एवढे वाढलो आणि एवढे मोठे झालो. म्हणजे काय, पंचसूत्री जी नानाने सांगितली, पत्रकारांचं घर, पत्रकारांचं आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण, पत्रकारांची स्किलिंग आणि पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय, या 5 सूत्रीवर आपण काम करतो. आणि या 5 सूत्रीवर काम करत असताना आपण थेट कार्यक्रम हातीमध्ये घेतलेले आहेत. या 5ही याच्यामध्ये पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण, आता काल आपण
मला असं वाटतं की 4,500 किटचं वाटप केलं. एज्युकेशन किटला वर्षभर आम्ही फॉर्म मागून घेतले की नगर जिल्हा आहे, नगर जिल्ह्यामध्ये आता किती पत्रकार असे आहेत की ज्यांच्या मुलांना किटची आवश्यकता आहे, किती पत्रकार आहेत की ज्यांच्या मुलांचं ऍडमिशन बाहेर देशात करायचं आहे, किती मुलं असे आहेत की ज्यांचं ऍडमिशन मुंबईला पुण्याला, रिक्वायरमेंट काय आहे याप्रमाणे आम्ही ते सॉर्ट आउट केलं. वसतिगृहाचे ऍडमिशन असतील, परदेशात आता 13 जणांचं परदेशामध्ये यावर्षी ऍडमिशन केले. आपण पैसे देत नाही, आपण कुठली थेट या स्वरूपाची भूमिका घेत नाही की इकॉनॉमिकली काय आहे. आपण पोस्ट मास्टरचं काम करतो. पोस्ट मास्टरची आपली भूमिका असते की आपण यांचा विषय हा आहे आणि मग याला जोडून दिला तर यांचं काम होऊ शकते. याचा सेल आहे आपला स्वतंत्र, एज्युकेशन सेल आहे आपल्याकडे आरोग्य सेल आहे, आपल्याकडे ऍडमिशनचा सेल आहे जे पत्रकारांच्या मुलांसाठी काम करते. आणि काही रॉकेट सायन्स नाही. आपण कुठल्याही पत्रकारांकडे मेंबरशिप म्हणून 1 रुपया फीस घेत नाही. कुठल्याही संमेलनाच्या नावाखाली 1 रुपया गोळा करायचं असं अजिबात नाही. आय कार्ड आपल्याकडनं मिळतात किंवा पत्र आपल्याकडे मिळतात, त्याचाही कुणी 1 रुपया एक नया पैशाचा व्यवहार कुठल्याही कागदावर आपली संस्था करत नाही किंवा कोणाकडनं तसा व्यवहार आपल्याकडनं होत नाही. हेही मला आपल्याला या निमित्ताने स्पष्ट करायचं. मग पंचसूत्रीच्या माध्यमातून आपण कामाला लागलो आणि ती पंचसूत्री 2 पद्धतीने होती. एक होती व्हॉइस ऑफ मीडियाने घेऊन काम हाती उभं करायचं आणि दुसरी होती शासनाच्या माध्यमातून आपण अनेक विषय पुढे न्यायचे आणि ते विषय मार्गी लावायचे. म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये जे पेन्शन योजना होती 11,000 रुपयावरून 21,000 रुपयापर्यंत, आपण 7 ते 8 वेळा त्याचं उपोषण केलं होतं, मागण्या केल्या होत्या, मुख्यमंत्र्याकडे मिटिंग झाल्या होत्या, त्याला मंजुरी मिळाली. त्याच्यानंतर टीव्ही मधला, रेडिओ मधला, डिजिटल मीडिया मधला काम करणारा पत्रकार याला श्रमिक पत्रकार म्हणून मान्यता देण्यात यावी, ज्याचे फायदे वेगवेगळ्या स्कीमसाठी, योजनेसाठी भरपूर आहेत, अशी मागणी होती. त्याला मंजुरी मिळाली, त्याचे GR सगळे निघालेले आहेत. असे एक नाही, किमान शासन तळावर असणाऱ्या अनेक विषयांना आपण वाचा फोडली आणि त्या विषयाच्या माध्यमातून आपण पुढे आलो. शासन पातळीवर असणारे खूप विषय आहेत. आता 200-300 लोकांचे पेन्शनसाठी फाईल्स आहेत, कोणाच्या 8 दिवसासाठी फाईल असते, त्या विषयावर त्या विषयाच्या अनुषंगाने असणारे प्रश्न आपण मार्गी लावतो. ती माणसं तिथं काम करतात. एक विषय आहे शासन स्तरावर मार्गी लावणारा आणि दुसरा आहे आपल्या स्तरावर मार्गी लावणारा. आपण अलीकडच्या काळामध्ये वेबसाईटच्या माध्यमातून ज्यांनी जर्नलिझम पूर्ण केलेला आहे आणि 3 महिन्याचा इंटर्नशिप केलेली आहे अशा पत्रकाराला, नवीन येणाऱ्या युवकाला आपण आपल्या माध्यमातून सर्टिफिकेट देतो की ज्या माध्यमातून त्यांनी पत्रकार म्हणून भविष्यात सुरुवात करावी आणि त्यासाठी कुठलीही फीस आकारत नाही, सगळं निशुल्क. जसं बार काउन्सिलचं सर्टिफिकेट मिळते तसं आपण शासनाकडे, केंद्राकडे आणि राज्याकडे या संदर्भातली मागणी केली होती, पण त्यांनी त्याला दुजोरा दिला नाही. आम्ही त्यांना विनंती केली की हे आम्ही सुरू करतो आणि पैसे कोणी, आता काय होतं की संस्था आणि संघटना म्हणली की पैसा हा विषय येतो, मग हे सगळं कसं करायचं हा प्रश्न असतो आणि केलं तर यांनी पैसे कसे आणले असे म्हणणारे पण आपल्यामधलेच असतात. म्हणजे त्यामुळे जेव्हा 3 वर्षानंतर संघटना मोठी व्हायला लागली, खूप लोक जोडायला लागले, तेव्हा लोकांचं माझ्याकडले असे म्हणत होते की पैसे खूप मिळत असतील, मग बाकीचे पैसे कुठे होत आहे, पैशाचं काय करता, असे खूप विषय आले. मी माझ्या सगळ्या टीमला बोलवलं आणि माझी जी सेकंड आणि थर्ड फळी आहे त्या फळीमधले मी शोधून माणसं, असे 20 माणसं काढले आणि मी एक वकिलाच्या माध्यमातून बॉन्ड केला आणि सांगितलं की ही 20 माणसं संदीप काळे आणि त्याच्या पहिल्या टीमच्या नंतर ही सगळं सांभाळणारी ही माणसं आहेत. म्हणजे संदीप काळे अपघातामध्ये गेले किंवा संदीप काळेसोबत असणारे अजून जे 10 माणसं आहेत त्यांना काही झालं तर ही चळवळ थांबली नाही पाहिजे आणि ती कुणासाठी नाही थांबली पाहिजे. मी एवढ्यावरच नाही थांबलो, तर त्या माणसांकडे मी माझ्या संदीप रामराव काळे नावाने जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या नावाने केलेली आहे. मी अगदी आपल्या कॅमेऱ्यासमोर पूर्ण जाणीवपूर्वक सांगतो आणि ती त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. म्हणजे संदीप रामराव काळे या नावाने जे काही असेल ते सगळं व्हॉइस ऑफ मीडियाचं असेल. उद्या लोकांनी किंवा कोणी असं म्हणायला नको की बाबा यांनी प्रॉपर्टी काय कमावली आणि या प्रॉपर्टी कमावली आणि विरोधकाच्या माध्यमातून किंवा चर्चेच्या माध्यमातून माझं जे संघटनेचं काम इतक्या स्पीडनं गतीनं चाललेलं आहे त्याला कुठे खीळ बसू नये हा त्यामागचा उद्देश होता. आपण 22 ते 23 असे योजना सरकारच्या, महाराष्ट्राच्या सगळ्या पत्रकारांच्या पदरात पाडून घेतलेल्या आहेत. मोठी टीम झालेली आहे, 9,500 पत्रकारांची टीम झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. सगळ्या विंग स्थापन केलेल्या आहेत. रेडिओ विंग आहे, टीव्ही विंग आहे,
साप्ताहिक विंग आहे, त्याच्यानंतर महिला विंग आहे, डिजिटल मीडियाची विंग आहे. सगळ्या 23 प्रकारच्या विंग याच्यामध्ये काम करतात आणि सगळ्यांचं उत्तम पद्धतीनं काम आहे. आता काय होतं की जे जुने आहेत त्यांना वाटते की नव्याने जे करतायत त्यांनी आम्हाला विचारून केलं पाहिजे किंवा आम्हाला सोबत घेतलं पाहिजे. त्यांना सोबत घेतलं तर ते काहीतरी तिसरंच म्हणतात, चौथं म्हणतात. त्यासाठी नव्याने, नव्या रक्ताचे, नव्या दमाचे चांगली माणसं सोबत येणं गरजेचं आहे. ही एक चळवळ आहे. म्हणजे गांधीजी म्हणले असते की मला काय करायचं आहे, किंवा ही जी मोठी माणसं आहेत त्या सगळ्यांना म्हणायचं तुम्ही आमच्या सोबत या, तुम्ही करून तर पहा. म्हणजे मोतीलाल नेहरूंनी महात्मा गांधीला मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळेस खूप मोठं पत्र लिहिलं होतं 22 पानाचं. तुम्हाला काय कामधंदा नाही का, कशाला तुम्ही करताय, स्वतःचं घर बघा, कुटुंब बघा, असं ते पत्र होतं. आणि या सत्याग्रहाने आंदोलनाला काही होत नाही, काही फरक पडत नाही, असं त्या पत्राचा मायना होता. मोठं पत्र होतं. त्यावर महात्मा गांधीने 2 शब्द लिहिले होते, करके तो देखो, आणि ते उत्तर त्यांना पाठवून दिलं होतं. व्हॉइस ऑफ मीडिया करके तो देखो हाच प्रयोग करतोय गेल्या 5 वर्षापासून आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स सगळीकडे मिळतोय. आज नगरमध्ये त्याची सुरुवात होते. नगरमध्ये पूर्वी टीम किमान सुरुवात केली होती पण त्याला फार रिस्पॉन्स मिळाला नाही. आता नवीन सुरुवात होते. या तिन्ही पदाधिकाऱ्यांचं आज मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की हे एकाचं काम नाहीये, हे सगळ्यांचं मिळून करायचं काम आहे. आणि हे काम करत असताना मतभेद, इगो, अहंकार तुमच्यामधला बाजूला ठेवला गेला पाहिजे. चांगदेवांचं काय झालं अहंकाराने आपल्याला माहित आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत की अहंकाराने मिळत काय नाहीये. पण समजून घेऊन आपल्याला पत्रकारांचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, ही टॅगलाईन आपल्या मनामध्ये ठेवून मला संदीप काळेंनी त्याच्या घरावर तुळशीपत्र ठेवलंय. तुम्ही सगळ्यांनी तुळशीपत्र ठेवा, मी असं म्हणत नाही. माझी विनंती आपल्या सगळ्यांना एवढीच असेल की फुल नाही फुलाची पाकळी आपल्या संस्थेसाठी, संघटनेसाठी घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे, पुढाकार घ्यायला पाहिजे. 4 मुलं शिकली, 4 मुलं पुढे झाली. आता या वर्षभरामध्ये आम्ही 13 पत्रकारांना परदेशामध्ये पाठवू शकलो, ज्यांचं काहीच कुठं अस्तित्वात नव्हतं, परिस्थिती नव्हती, असा विषय. वेगवेगळ्या संस्थेमध्ये ऍडमिशनसाठी आम्ही शब्द टाकले, त्यांचे ऍडमिशन झाले, वसतिगृहामध्ये ऍडमिशन झाले. काय हे सगळं आपल्या मुलांना जे लागते ते त्यांच्या प्रत्येकाच्या मुलाचं लागते. आता एक धाराशिवचा पत्रकार होता ज्याच्या मुलाला 100 पैकी 100 मार्क पडलेत 12वीला आणि वसतिगृहात नंबर लागत नव्हता. मी गेलो, त्याला वसतिगृहात ऍडमिशन दिले. म्हणजे 130 रुपये भरायची कॅपॅसिटी नसलेला तो पत्रकार होता. अशी अनेक ठिकाणी परिस्थिती आहे जिथं आपण मदत करू शकतो. मला याची गॅरंटी आहे की लोक पहिल्यांदा आपल्यावर टीकाच करतील, त्यात काही तीळमात्र शंका नाही. बाबासाहेबांना पण लोकांनी सोडलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही, तुकारामांना पण सोडलं नाही, पण त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. आपलं काम आपण प्रामाणिकपणे करायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, आपले कवच कुंडल हे आपली इमानदारी आहे. ज्या दिवशी हे कवच कुंडले गळून पडतील त्या दिवशी समजायचं की संदीप काळे गळून पडलेला आहे. आणि आपल्याला असं कधी या दिवशी वाटेल की या संस्थेच्या माध्यमातून मला 1 रुपयाचा फायदा होणार आहे, मी 1 रुपया घेणार आहे, तर त्याचा शाप तुमच्या लेकराबाळाला लागेल, ज्यांना असं वाटते की या संस्थेच्या माध्यमातून आपण स्वतःसाठी 1 रुपया खर्च करावा. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण चळवळ म्हणून काम उभं करू. काही चेहरे पण लागतील, काही पूर्ण वेळ काम करणारे पण माणसं लागतील, पण एका 4-2 माणसांना न थांबता माझी इच्छा आहे की 21-8-11चा जो प्रोजेक्ट आहे तोच आपण सध्या पुढे नेऊया. जास्त एखादी नाव आहे आणि त्या नावाची कॅपॅसिटी जर 100ची आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 200 लोक बसवले तर ती नाव बुडून जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमची ठराविक टीम घ्या, टीमच्या माध्यमातून पुढे जा. तुमच्या कार्यकारिणी तुमच्या घोषित करा, तुमची टीम घोषित करा. पहिल्यांदा अध्यक्ष, मग कार्यकारिणी त्यांचे घोषित करा. कोणी कॅपेबल माणसं असतील, तुम्हाला असं वाटलं सगळ्यांना मिळून की कोणी विभागावर घ्यायला पाहिजे, कोणी राज्यावर घ्यायला पाहिजे, तशी नावं सांगा. सिनियर मंडळी यांच्यासारखी अनेक आहेत की ज्यांना आपण राज्यावर घेऊ शकतो. आणि एक अशी टीम स्थापन करा की ज्या टीमच्या माध्यमातून आपल्याला चांगलं काही करता येईल. हा एक भाग. दुसरं आपलं अधिवेशन होते याला शिर्डीला, त्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या टीमवर्कचा, आपल्या कामाची छाप तिथे पडणार आहे. वेगवेगळ्या समित्या आम्ही करतोय, वेगवेगळे उपक्रम कशा पद्धतीनं राबवायचे आहेत त्याचा आम्ही प्लॅनिंग करतोय. आपल्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि मी म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे संदीप काळे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तो इकडं मला खूप आकूड होते, इकडं मोठ्या खुर्चीवर बसायचं, सत्कार घ्यायचा. आम्ही सगळीकडे या सगळ्या गोष्टीला बॅन मारलेला आहे
की पारंपरिक गोष्टी काय करायच्या नाही, थेट एखाद्याला आपल्या संघटनेच्या माध्यमातून फायदा कसा होईल याचं पूर्ण बघायचं. सगळी टीम त्या माध्यमातून काम करते आहे. आपल्या सगळ्यांचं मी टाळ्या वाजवून वेलकम करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या उपक्रमामध्ये आणि अधिवेशनाच्या या यज्ञकुंडामध्ये पण आपण सहभागी व्हावं. धन्यवाद. थँक्यू. मी गोरक्षनाथ मधने यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्याचे मी संदीप काळेकरांना करतो. गोरक्षनाथ मधने. चला, खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्या. सगळ्या टीमला सोबत घेऊन जायचं, कोणी नाराज नाही झालं पाहिजे ही खबरदारी घ्यायची. श्री मकरंद घोडके यांची अहमदनगर महानगर अध्यक्षपदी नियुक्ती मी जाहीर करतो. सरांना विनंती करेल त्यांनी त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र द्यावं. थँक्यू डिअर, थँक्यू. श्री जितेंद्र पितळे यांची अहमदनगर जिल्हा साप्ताहिक विंगच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करतो. सरांना विनंती श्री पितळे यांना नियुक्तीपत्र द्या. तुमचे मतदान आहे उद्या प्रदेशाध्यक्ष पदाचे. पितळेजी या. साप्ताहिक उद्या मतदान आहे. हो. आधी एक फोटो काढून घ्या. तुम्ही तिथे एका साईडला याच्या बाजूने आणि या बाजूने आधी सगळे नियुक्तीपत्र हातात धरून परत हात थँक्यू. साहेब तुम्ही या इकडे. तुम्ही